काल बावनकुळे वाटतं शृंगारे साहेबांमुळे मला पण बावनसुळेच सुचलं एकदम. अरे काय आता काय सांगायचं त्याचं, जाऊ दे आता बोलत नाही. ते बावनकुळे साहेब म्हणे की मोदींनी विकास काय केला ते मोदींना विचारा. मोदींना विचारायचंय. बावनकुळेजी, मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे, कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं. कारण आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं, सुधीर मुनगंटीवारांना संपवलं, विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले, अशी शेलार संपत चाललेले आहेत. पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत, पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. ते बावनकुळे फडणवीसांची मर्जी संपादन करण्यासाठी काल इथे लातूरमध्ये येऊन म्हणतात की विकास काय केला मोदींना विचारा. मोदींना विचारायचं लांब राहिलं बावनकुळेजी. तुमच्या शेजारी बसलेल्या शृंगारेंना विचारायचं होतं की 5 वर्षात लातूरमध्ये काय विकास केला, ते काय केलं लातूरमध्ये जी MIDC दिसते ती दिवंगत लोकनेते विलासरावजी साहेबांमुळे आली. लातूरमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट आले ते विलासरावजींच्या काळात आले. लातूरमधल्या जागांचे भाव वाढले ते विलासरावजींच्या काळात वाढले. लातूरमधली लहान लेकरं, लातूरमधली मुलं माणसं कोंबड्यानं बांग दिल्यावर उठत नाहीत, दूधवाल्याची हाक ऐकून उठत नाहीत, पेपरवाल्याची आरोळी ऐकून उठत नाहीत. लातूरमधली लहान लेकरं ट्युशन आणि क्लासेसच्या सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून उठतात. हे लातूरला एज्युकेशन हब बनवलं ते विलासरावजींनी बनवलं. लातूरमधल्या वेगवेगळे जे युनिट होते, अगदी पॉलिटेक्निकचं युनिट असेल, ॲग्रिकल्चरलचं युनिट असेल, हे सगळे युनिट विलासरावजींच्या काळात आले. शृंगारे, तुमच्या काळात काय आलं शृंगारेजी तुमच्या काळात? फार तर कॉन्ट्रॅक्टरला कुठं 10% कुठं 12% कमिशन कसं मिळवायचं हे तुमच्या काळात आलं असेल. सगळा कमिशनचा खेळ आहे. दादा हो, या सगळ्यांमध्ये घोळ काय होतोय बघा. ही निवडणूक का महत्वाची, एवढाच मुद्दा स्पष्ट करायचा आहे. जर लातूरमध्ये एवढं एज्युकेशनल हब आहे, एवढी लेकरं आमची शिकतात, 5 वर्षापूर्वी जाहिरात करताना मोदीजींनी आणि त्यांच्या भक्तुल्यांनी, ते सगळे भक्तुल्ले जे 15 पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात, त्यांनी जाहिरात केली होती. भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. कहाँ है रोजगार? नोकऱ्या कुठे आहेत आमच्या? अरे आमचे नोकऱ्या नाहीत, आमचे उद्योगधंदे नाहीत. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचा नुसतंच गाजर दाखवलं, पण आता आम्ही स्टार्टअप इंडियासाठी लोन मागायचं म्हणलं तर बँक म्हणते तारण दाखवा. अरे आमच्याकडे जर तारण द्यायला असतं तर बँकेला लोणी लावायला कशाला आलो असतो आम्ही बँकेला लोणी लावतोय कारण आमच्याकडे तारण द्यायला नाही ना काही. कोरडवाहू एरिया आहे आमचा. राजे हो, नीट समजून घ्या. एक साधं उदाहरण सांगते, बी फार्मसीच्या पोरांचं पुढचं उदाहरण तुम्ही समजून घ्या. एका कॉलेजमधून बी फार्मसीची एका वर्षाला 200 पोरं बाहेर पडतात. एका जिल्ह्यात साधारणतः 15 कॉलेजेस, म्हणजे एका वर्षात एका जिल्ह्यात 3000 विद्यार्थी बाहेर पडतात. म्हणजेच राज्यातनं वर्षाला 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. बी फार्मसीचा पोरगा बाहेर पडल्यानंतर त्याला टाकायचं असतं मेडिकल दुकान. पण सगळेच मेडिकल दुकान टाकू शकतात का? 25 ते 30 हजार विद्यार्थी मेडिकलचं दुकान टाकतात. बाकीच्या 70 ते 75 हजार पोरांना मेडिकल दुकान टाकायची ऐपत नसते. त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असते. पण औषध गोळ्या बनवणारी कंपनी कुठे आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात अशी कंपनी नाहीये. सत्ता असताना आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला होता. या मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टचा MOU केला होता. पण हा सगळा MOU आता सगळ्या गद्दार गँगच्या खोके सम्राटांनी जे 50 खोक्यावर विकले गेले. आणि हो, लातूरकरांनी समजून घ्या रे, इथे गंजगोलाई आणि मोठी व्यापार पेठ आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेर लिहिलेलं आहे, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, तर विकलेला नेता परत कसा घेतला जाऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे. राजे हो, या सगळ्यांमध्ये या सगळे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवले.
आता आमची लेकरं ज्यांना नोकऱ्या पण नाहीत, ज्यांनी पुण्या मुंबईला कामधंदा शोधायचा म्हटलं तर पुण्या मुंबईच्या सगळ्या कंपन्या त्यांनी गुजरातला हलवल्या. तुमच्या हातात काय? जर तुम्हाला वाटतंय की मराठवाड्यात काही आलं पाहिजे, विलासरावजींच्या नंतर इथे लातूरवर जी अवकळा पसरली ती अवकळा जर दूर करायची असेल आणि लातूरचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल तर गड एक हाती ठेवावा लागेल. खासदार बी आपला आणि आमदार बी आपला. मघाशी धीरज भैयांच्या मागं तुमच्या घोषणा चालू होत्या. तुम्ही म्हणाला, ते म्हणाले येऊन येऊन येणार कोण? तुम्ही म्हणालात काळगेशिवाय दुसरं कोण? तर दुसरं आहे. काळगे साहेबांना आता निवडून दिल्यावर 6 महिन्यांनी पुन्हा अजून एकाला निवडून द्यायचे आपल्याला इथनं. ती दुसरं कोण ते बी नाव माहिती असलं पाहिजे. हा गड एक हाती राखण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार. आणि हो, जाता जाता अजून एक मुद्दा, की काही मीडियावाले अशा बातम्या करत आहेत की ते 45+ करतील, ते 400+ करतील. राजे हो, सगळी ॲड आहे बरं का. जंगली रमी पे आओ ना महाराज सारखी सगळी जाहिरात आहे. ह्याच्यात काय दम नाही. लक्षात घ्या, तेलंगणामध्ये ह्यांचं काही नाही, केरळमध्ये ह्यांना कुणी येऊ देत नाही, तमिळनाडूमध्ये ह्यांना शून्य आहे, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी तट देऊन लढत आहेत, तिकडे तेजस्वी यादवने शड्डू ठोकलेला आहे, केजरीवालजींची भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे. महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे. असं सगळं असताना हे फक्त माइंड गेम खेळत आहेत की आम्ही 400 पार. हे 400 पार होणार नाहीत. अबकी बार भाजपा तडीपार. काय घोषणा द्यायची आहे? चला माझ्यासोबत म्हणा, अबकी बार. आवाज आला नाही. अबकी बार. आवाज आला नाही रे. अबकी बार. अबकी बार. भाजपाला तडीपार करणे ही आपली गरज आहे. आपली ही अमित भैयाची नाही, ही आपली गरज आहे. कारण 2019ला त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली का चुना लावला ते आम्हाला कळलं नाही. अख्खा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवलाय. फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलंय. जर त्या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची घडी उभी करायची असेल तर पुन्हा एकदा सुसंस्कृत माणसं निवडून आणणं ही आपली काळाची गरज आहे. लातूरमध्ये मी पुन्हा प्रचार सभांना येईल. तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, पण तरीसुद्धा चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, वाईट वाटलं असेल, काही खबऱ्यांची गरज नाही, आता माध्यमं पोचवतात सगळीकडे, पण तरीसुद्धा. आणि खबरे तसे पण फार तर हात बिर्याणी आणि 30-60चेच असतात, त्याच्या पलीकडे काही नाही. असो, त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही. पण तरीही कुणाला जर काही वाईट वंगाळ वाटलं असेल तर आपल्या सगळ्यांची यक्काची बी माफी अजिबात मागणार नाही. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.